शुभ दीपावली। आज दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच नरक चतुर्थीला आपण यमदेवतांची अनुष्ठान कसे केले जाते हे आपण गुरुवर्य अशोकबाबा नाडे यांच्या निवासस्थानी आलो आहे। त्यांच्याकडून ही माहिती घेऊया। नमस्कार। श्री द्रान बीज शिवराजेने फारच मोठा प्रश्न केला आहे की यमदैवताचं अनुष्ठान कशा पद्धतीमध्ये करतात याविषयी आम्हाला माहिती मिळावी। तर मित्रांनो आणि भक्तांनो, गुरुवर्यांनो, गुरुबंधूंनो, नाथ संप्रदायामध्ये यमदैवताचं हे अनुष्ठान झालंच पाहिजे। त्याचं असे कारण आहे की जतिमच्छिंद्रनाथ शिवाबरोबर ज्यावेळेस वैकुंठामध्ये गेले त्यावेळेस यमदैवतांनी मच्छिंद्रनाथांना वचन दिले होते की ज्यावेळेस तुमच्या नाथ संप्रदायाच्या भक्तांवर कुठली आपत्कालीन घटना मृत्यूच्या वेळेस येईल त्यावेळेस मी स्वतः धाव घेईन आणि त्यांना आनंदपूर्वक मी तुमच्या वाटेवर घेऊन येईन, असं यमदैवतांनी मच्छिंद्रनाथांना वचन दिलेलं आहे। त्याचप्रमाणे वेताळांनी सुद्धा जतिमच्छिंद्रनाथांना वचन दिलेले आहे की जतिमच्छिंद्रनाथची, असे वेताळ म्हणतात, जतिमच्छिंद्रनाथची 7 बार की करनी हम भक्तों की बरवान करे। ह्याच तत्वामध्ये, ह्याच वचनामध्ये यमाने सुद्धा मच्छिंद्रनाथांना वचन दिलेलं आहे आणि ते अनुष्ठून नरक चतुर्थी दिवशी यमपूजनाला केलेच पाहिजे। ओम द्वारपाल यमदैवताय नमो, चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमो, मम रक्षक श्री द्रान बीज।